पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील सांगली फाटा येथे गांजा अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली। सत्यजित सदाशिव जाधव वय 34 राहणार जाधव बोरवेल जवळ विकासनगर इचलकरंजी, सध्या राहणार रत्नागिरी असं त्याचं नाव आहे। पोलिसांनी त्याच्याकडील 9 किलो 78 ग्रॅम वजनांचा गांजा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण 2,38,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कोल्हापूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अवैध व्यवसाय अंमली पदार्थांचा साठा व विक्री करत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची तपास पथके तयार करून गांजाची विक्री व वाहतूक करणाऱ्यांची माहिती घेत होते। पथकातील पोलीस सागर चौगुले यांना पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे एक जण गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव हे पोलीस पथकासह सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकून चौकशी केली असता त्याने रत्नागिरी येथून आणलेला गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्या विरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास शिरोली MIDC पोलीस करीत आहेत।